फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे शिळा भातापासून कॉर्न राईस बनवण्याची रेसिपी। एकदम चविष्ट अशी ही राईस बनतो, तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। कॉर्न राईस बनवण्यासाठी इथे मी पाव वाटी उकडलेले मक्याचे दाणे घेतले आहे, पाव वाटी बारीक चिरलेलं गाजर घेतलेलं आहे, पाव वाटी बारीक चिरलेली फरसबी घेतली, त्याचबरोबर 1 चमचा भरून बारीक चिरलेले लसूण, अर्धा चमचा बारीक चिरलेले अद्रक आणि त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा, चिली फ्लेक्स आणि त्याचबरोबर शिळा भात आणि सोया सॉस घेतलेला आहे। तर इथे मी पाऊचमधला सोया सॉस घेतला होता। आता एक कढई घेतलेली आहे, कढईमध्ये 1 चमचा भरून तेल टाकून घेतले। गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आहे। तेल चांगलं गरम झालं की मग मी तेलामध्ये 1 चमचा बारीक चिरलेलं लसूण, अर्धा चमचा बारीक चिरलेलं अद्रक आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला। याला व्यवस्थितपणे 1 मिनिटभर सॉते करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे। कांदा लवकर शिजावा यासाठी मी कांद्यामध्येच इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ तुम्हाला तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे। भातामध्ये ऑलरेडी मीठ असतं म्हणून मी इथे थोडंसं कमीच मीठ टाकलेलं आहे। 1 मिनिट कांदा चांगला परतवून घेतला की मग ह्याच्यामध्ये मी वेजेस टाकून घेतलेलं आहे। तर पाव वाटी गाजर आणि पाव वाटी फरसबी टाकून घेतली आणि ह्याला सुद्धा मिनिटभर चांगले परतवून घेतले। गॅसची फ्लेम हायच ठेवायची। 1 मिनिटानंतर बॉईल केलेले कणसाचे दाणे सुद्धा या वेजेसमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि ह्याला सुद्धा 2-3 मिनिटे चांगले हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहेत। सर्व वेजेस तेलामध्ये 2-3 मिनिटे चांगले फ्राय झाले की मग मी ह्याच्यामध्ये 1 चमचा भरून चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे। तर चिली फ्लेक्स मला थोडं कमी वाटत होतं म्हणून मी नंतर सुद्धा 1 चमचा चिली फ्लेक्स ॲड केलं होतं। तर टोटल मी इथे 2 चमचे चिली फ्लेक्सचे ॲड केलेले आहेत। तर तुम्हाला जेवढं स्पायसी पाहिजे असेल त्यानुसार तुम्हाला इथे चिली फ्लेक्सचा वापर करायचा आहे। सर्व वेजीसला 1-2 मिनिटे चांगले टॉस करून घ्यायचे। आता मी या वेजीसमध्ये इथे जो लेफ्ट ओव्हर राईस होता तो ॲड करून घेतलेला आहे। तर मी इथे 1 वाटी लेफ्ट ओव्हर राईस घेतलेला होता, तो इथे मी ॲड करून घेतला। तुम्हाला जर का शिळा भात नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ताजा भातसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। सगळी प्रोसेस सेम असणार आहे। सगळा जो राईस आहे तो वेजेसमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 पाऊच पूर्ण सोया सॉस टाकून घेतलेला आहे। जर का तुमच्याकडे पाऊच नसेल, बॉटल असेल तर बॉटलनुसार 1 चमचा भरून सोया सॉस ॲड करायचा आहे। राईसमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा। आता मात्र गॅसची फ्लेम स्लो करायची आणि कढईवरती झाकण ठेवायचे 5 ते 6 मिनिटांसाठी। 5-6 मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढायचे आणि एकदा राईसला मिक्स करून घ्यायचा। गॅसची फ्लेम हाय करायची 2 मिनिटांसाठी, त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि गरमागरम हा जो कॉर्न राईस आहे तो सर्व करायचा। हा कॉर्न राईस बनवायला एकदम सोपा आणि त्यातल्या त्यात खाण्यासाठी एकदम चविष्ट सुद्धा आहे। तर माझ्या पद्धतीने हा कॉर्न राईस घरामध्ये नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि तुम्हाला जर का माझ्या कॉर्न राईसची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।